त्यानंतर तुम्ही आता सांगलीमध्ये वर्किंग आहात. 3 वर्ष झाले आता जानेवारी 10 तारखेला मला 3 वर्ष होत आहेत. 3 वर्ष होतील. 3 वर्ष हा लिडरशिपचा तुमचा रोल आहे. मी बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपनीजमध्ये जातो, ट्रेनिंग करतो. तिथे लिडर्सचा एक प्रॉब्लेम असतो की लोक काम करत नाहीत, अकाउंटेबिलिटी घेत नाहीत, ओनरशिप घेत नाहीत, त्यांचा सेल्फ कंट्रोल नाही आहे, वेळेवरती येत नाहीत. म्हणजे मुळात कॉर्पोरेट्समध्ये जर आपण रूट कॉज जर बघितला, कामं का होत नाहीत, तर खाली तळागाठाशी जाऊन, आईसबर्गच्या खाली जाऊन जर बघितलं, एकदम बुडाशी जाऊन बघितलं तर लक्षात येतं की लोकांच्या बिहेवियरमध्ये प्रॉब्लेम आहे. लोकचा बिहेवियर जर चेंज झाला तर रिझल्ट्स अचिवेबल आहेत. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये हा प्रॉब्लेम निश्चित असणार आहे. मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुमच्या 3 वर्षामध्ये लोकांकडनं काम करून घेणं, त्यांना काम डेलिगेट करणं, आता तुमचा रोल आहे डेलिगेशनचा, फार मोठा रोल आहे की तुम्हाला एखादा प्रोजेक्ट राबवून घेण्यासाठी सर तुम्हाला डेलिगेट करायचे, लोकांना कामं असाईन करायचे, तर तुम्ही कसं लोकांना आयडेंटिफाय करतात की हे काम कोणाला द्यायचं आहे, नंबर 1, आणि लोकांकडनं कामं तुम्ही कसे करून घेतात. आणि आय वॉन्ट टू अंडरस्टँड की ॲज अ लीडर काय मेजर चॅलेंजेस आहेत इन टर्म्स ऑफ पीपल मॅनेजमेंट. कारण तुमच्याही सेक्टरमध्ये पीपल मॅनेजमेंट मी असं समजतो की एक मेजर चॅलेंज असणार. पीपल मॅनेजमेंटमध्ये तुमचा अनुभव कसा आहे 3 वर्षाचा? 3 वर्षाचा काहीसा मिक्स्ड म्हणता येईल. काही ठिकाणी आपण जे दिले, आयडेंटिफाय केले ते लोक, तुम्ही जे म्हणालात पहिलं की आयडेंटिफाईंग द राईट पर्सन फॉर द राईट जॉब इज द फर्स्ट थिंग. म्हणजे की जे आपल्याला जर सक्सेस मिळवायचं असेल किंवा ते जर अकॉम्प्लिश करायचं असेल, आपल्याला एखादी टास्क दिली आहे आपल्या बॉसने, तर ते जर टास्क अकॉम्प्लिश करायचे असेल तर आयडेंटिफाईंग द राईट पर्सन राईट जॉब ॲट राईट प्लेस. सगळ्या बुद्धिमत्तेचे नसतात, सगळ्यांकडे सगळे स्किल असतात असं नाही. कोण कॉम्प्युटरमध्ये चांगलं असतं, कोण पीपल कॉर्डिनेशनला चांगलं असतं, कोण ते ड्राफ्टिंगमध्ये चांगलं असतं, कोण काय सगळ्यांशी मिळून मिसळून काम करून घेण्यात चांगलं असतं. आता तर मग यामध्ये असा अप्रोच ठेवला की आपल्याला ते कळतं की आपण ऑफिसमध्ये काम करत असतो किंवा आपल्याला लक्षात येतं की हा व्यक्तीचं संभाषण कौशल्य चांगलं आहे, ह्या व्यक्तीचं म्हणजे ऑब्झर्व करणे, त्यांना समजून घेणे फार इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. आपल्याला काय कळतं की रुटीन कामामधून त्यांचं हे कळतं की त्याच्या पेक्युलर म्हणजे स्ट्रेंथ काय आहे, तर त्याचे विकनेसेस काय आहे. काही जण रिपीटेडली वारंवार लेट येतात, ते इनडिसिप्लिन्ड असतात किंवा सांगितलेलं काम काहीतरी वेगळ्याच पद्धतीने करायचं, पण सगळेच तसे नसतात. काही जण कसे असतात, दिलेलं काम प्रॉम्प्टली करायचं, ते प्रॉम्प्टली करायचं. मग त्याच्यावर आपण आयडेंटिफाय करायचं इम्पॉर्टंट टास्क आहे, ह्याला डिलिगेट केलं तर हे सगळं करून घेऊ शकतात आणि आपल्याला रिपोर्टिंग व्यवस्थित करू शकतात. पण पहिली जी गोष्ट झाली की आयडेंटिफाईंग राईट पर्सन फॉर द राईट जॉब, हे एकतर आपण ऑब्झर्वेशनमधून, आपल्या प्रिव्हियस एक्सपिरियन्समधून आपण ते सगळं हे करू शकतो किंवा त्यांचं कम्युनिकेशन स्किल कोणत्या प्रकारचं आहे, हे जर ॲस्पेक्ट्स आपण पाहिले तर निश्चितपणे आपण त्यांना अकाउंटेबिलिटी फिक्स करू शकतो की किंवा त्यांच्यावर दाखवायचा विश्वास. त्यांनी जर काम चांगलं केलं तर आपण त्यांना जर शाबासकी दिली तर अप्रिशिएशन. प्रत्येक वेळी आपण निगेटिव्ह टोन मध्ये जर बोललो की कसं आहे की आता हे पांढरी वाल आहे, म्हणजे शाब्दिक अप्रिशिएशन पण महत्वाचं आहे ना. एक्झॅक्टली. त्यांना काही देणं महत्वाचं नाही, शाब्दिक अप्रिशिएशन. जसं तुम्ही म्हणा की हा इव्हेंट खूप छान झाला आणि त्यात तुमचा रोल खूप पिव्होटल होता, म्हणजे महत्वाचा होता आणि तुम्ही तो खूप चांगला पार पाडला, ते दुपटीनं पुढच्या वेळेस ते काम करतात. म्हणजे एखादी आपण टास्क दिली, ॲब्सोल्युटली अप्रिशिएशन वर्क्स. म्हणजे आता ग्लास हाफ एम्प्टी हाफ फुल आपल्याला माहिती, आपण जर त्याच्याकडे बघताना हाफ एम्प्टीच बघितलं, पेसिमिस्टिक अप्रोच होतो. पण हाफ फुल पाहिलं तर काय वाटतं की देयर इज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. त्याला जर तसं सांगितलं की तुम्ही हे चांगलं खूप छान केलं, तुमच्याकडून हे अपेक्षा होती, आणि कुठेतरी एखाद्या वेळी सांगितलं की हे थोडं इम्प्रूव्ह केलं तर आणखी बेस्ट बनतं, तो 2 दिवस आपलं हे करतो, अरे साहेबांनी मला हे केलं. आणि ते म्हणतात ना की सगळ्यांसमोर आपण प्रेस करायचं आणि पर्सनलमध्ये त्यांना क्रिटिसाइज किंवा सजेशन्स द्यायचे. एक्झॅक्टली. हे कुठेतरी हाच प्रश्न माझा नेक्स्ट होता की तुम्ही फीडबॅक्स कसे देतात की एखादा व्यक्ती काम नाही करत आहे, तुम्हाला इच्छा आहे की त्याने काम करावं, तर एक तर तुम्ही रूल सांगितलात की एकट्यामध्ये त्याला बोला, ते आहे. परत दुसरं आहे की गव्हर्नमेंट, आता आपण ज्या इकोसिस्टम मध्ये काम करतो, एकतर मग ते जर ऐकत नसेल तर मग नोटीस शिवाय पर्याय नाही राहत. नोटीस इश्यू करणं. थोडं ब्रेकडाऊन करा सर. नोटीस म्हणजे म्हणजे आता जर एखादा पर्टिक्युलर एम्प्लॉय, त्याला जर वारंवार आपण तोंडी सूचना देऊन जर तो वेळेवर येत नसेल किंवा दिलेले काम निपटारा होत नसेल, तर हे कामं आपण वेळेत करत नाहीत किंवा हे करत नाहीत, मग कर्तव्यात आपण हे केलेलं नाही, सचोटी दाखवत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना वी कॅन
टेक द एक्सप्लेनेशन फ्रॉम दॅट कन्सर्न पर्सन. मग नोटीस गेल्यानंतर त्याला वाटतं की कुठेतरी पुढे जाऊन कागदोपत्री ऍक्शन होण्यापेक्षा मग तो सुधारतो. पण सगळे सुधारतात असं पण नाही. मिक्स्ड एम्प्लॉई सेट आहे, ते तर सगळीकडे असणार आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं आणि ॲज अ टीम म्हणून काम करायचंय आणि त्याला त्याच पद्धतीचे रोल देणं अपेक्षित आहे. आणि ड्रायव्हिंग फोर्स काय असतो सर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये? कारण प्रायव्हेटमध्ये आपण बघतो इन्सेंटिव्ज आहे, सॅलरीज आहेत, जॉबचं सर्टॅनिटी अनसर्टॅनिटी दोन्ही फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे लोक घाबरून का होईना काम करतात. गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये काय वाटतं तुम्हाला की टीम प्लेयर्सला काय ड्राईव्ह करतं? कारण सगळेच काम करत नाहीत, काही करतात काही नाहीत करत, जसं म्हटलं मिक्स लोक आहेत, पण करणाऱ्यांमध्ये ड्राईव्ह काय, ते का करतात? एक तर म्हणजे हे करतं पब्लिक सॅटिस्फॅक्शन. एखाद्याचं काम झालं, बरेच वर्ष समजा अडलेलं असतं काम, काहीतरी कागदपत्राची पूर्तता वगैरे नसते झाली, त्याला वे आउट काढून दिला, त्याचं काम झालं तर तो तुमच्याकडे 2-3 वेळा येऊन भेटून जातो. सर माझं ते हे काम ह्याच्यामुळे राहिलं होतं पण तुम्ही करून दिलं. ते स्माईल असतं किंवा त्याचं सॅटिस्फॅक्शन त्या रोलचं कदाचित हीच गोष्ट ड्राईव्ह करत असावी त्यांना. हां, एम्प्लॉईलाही वाटतं हे काम त्यांच्या काळात झालं होतं पण माझ्या काळात मी हे कामाचा निपटारा केला, साहेबांनी केलं तेवढं. हां, साहेबांनी केलं. किंवा खालच्याला पण वाटतं की माझ्याकडे ते काम झालं, माझ्या हातातून ते गेलं आणि साहेबाला मी कन्व्हिन्स करू शकलो ह्यात पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत आणि हे काम होऊ शकतं असं कुठं. कारण ते जे तुम्ही प्रायव्हेट सेक्टरचं म्हणता, प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रॉफिट लॉसमध्ये सगळं बघितलं जातं. तसं इथं तसं मॅट्रिक्स नाही. सोसायटी पब्लिक सर्व्हिस आहे आणि जे काय आहे ते प्रॉफिट लॉसमध्ये मोजता येत नाही. सर ह्या मागच्या 3 वर्षाच्या तुमच्या करिअरच्या स्पॅनमध्ये असे काही फनी प्रॉब्लेम्स तुम्हाला आठवतात का की हे तुमचं काम नाही आहे पण कोणीतरी तुमच्याकडे घेऊन आलंय आणि ते म्हणतात की एवढं आमचं काम करून द्या? कारण जसं मी म्हणालो की रोल क्लिअरिटी ज्या आहेत ह्या सामान्य माणसाला नाही समजत, म्हणून मी तो पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारला होता की कलेक्टरचा एक्झॅक्टली रोल काय असतो हे फार कमी लोकांना माहिती आहे. कदाचित जे एक्झामची तयारी करतायत किंवा ज्यांचं बॅकग्राऊंड असेल, तर असं होतं का की एखादा व्यक्ती ते तुमच्याकडे काम घेऊन येतो आणि तुम्ही मनातल्या मनात हसताय की अरे हे काम माझं नाही आहे पण ठीक आहे मी तुमच्यासाठी प्रयत्न करतो, असं होतं का? आता कसं आहे, माझ्याकडे पर्टिक्युलरली राशनिंग वगैरे संदर्भात येतात. सो दे न्यू की आय एम द इन्चार्ज फॉर डिस्ट्रिक्ट नोडल. पण बऱ्याचदा काय होतं की दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये समजा ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. कारण की मी इथे सांगलीत असताना पण ॲडिशनल चार्ज सांभाळलेला आहे, रेसिडेंट डेप्टी कलेक्टर निवासी उपजिल्हाधिकारी पद असतं हे. बरं. त्याचं मुख्य काम असतं की कलेक्टर ऑफिसचे सगळे डिपार्टमेंट आणि जिल्ह्यातले सगळे डिपार्टमेंट यांच्याशी कॉर्डिनेशन करून जिल्हाधिकारी महोदयाशी कॉर्डिनेशन करायचं, असं ते जबाबदारीचं काम असतं. मग तेव्हा जाणवतं की बरेच प्रश्न असतात परंतु ते आपल्या डिपार्टमेंटशी निगडीत नसतात, पण त्याला आपण असं फणी वगैरे काय म्हणू शकत नाही. कारण त्यांची अडचण आहे म्हणून ते आपल्यापर्यंत आले, त्यांचं तिथे कुठेतरी काम होत नाही म्हणून ते आपल्याकडे आले. आपण फक्त एकच करू शकतो की हा जो आहे तो आमच्याकडे निवेदन द्या ॲज अ प्रतिनिधी. कारण कलेक्टर महोदय हे जे शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यात काम करत असतात, त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा म्हणून ते तिथं आलेले असतात. तर मग तसं ते आपण ते कन्सर्न डिपार्टमेंट आहे तिथे त्यांना आपण कॉर्डिनेट करून द्यावं लागेल की फोन करून सांगावं लागतं की हे विजिटर आहेत, त्यांचं हे काम आहे आणि त्याचं आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करतो. जे ॲप्लिकेशन त्यांनी इथं दिलेलं आहे, त्यांचं काही जे म्हणणं आहे ते म्हणणं आम्ही तुमच्याकडे त्यांची तुमच्या स्तरावर नियमाप्रमाणे कारवाई करून द्या असं आपण सांगतो.